या 5 सरकारी योजना तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. पण अजूनही 60% लोकांनी या योजना सुरूच केल्या नाहीत. तर त्या कोणत्या योजना आहेत, ज्या आपणास आयुष्यभर आपले जेवढे जीवनमान आहे, तिथपर्यंत आपणास या योजना कामी पडणार आहेत. तर त्या कोणत्या योजना आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात शेती व सरकारी योजना. तर नमस्कार मंडळी. सरकार दरवर्षी अनेक योजना चालू करत असते. पण काही योजना अशा असतात ज्या कधीही बंद होत नाहीत, नेहमी फायदेशीर असतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे 2025 मधील टॉप 5 सरकारी योजना, ज्या प्रत्येक भारतीयाने जरूर सुरू ठेवाव्यात आणि आयुष्यभर आपणास या योजना कामी येणार आहेत. तर पहिली योजना आहे PM जीवन ज्योती विमा योजना. तर ही योजना 18 ते 50 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीसाठी आहे. वार्षिक प्रीमियम फक्त ₹436 आपणास भरायचा आहे. जर विमाधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. पैसे थेट बँक खात्यातून ॲटो डेबिट होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे क्लेम सेटलमेंट भारतातील सर्वात जलद मानले जाते. आजच्या काळात ₹436 मध्ये 2 लाखाचे लाईव्ह कव्हर कुठेच मिळत नाही. तर या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता. तर दुसरी योजना म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी 5 लाख मोफत उपचार कव्हर या योजनेमार्फत मिळते. तर 1500 प्लस हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट या योजनेसाठी आहे. तर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या काही दिवसांचे खर्चही कव्हर होते या योजनेमार्फत. मोठ्या ऑपरेशनसाठी खास उपयुक्त ही योजना आहे. जसं की बायपास, किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर आणि गंभीर अपघात यासाठी ही योजना उपयोगी ठरते. तर पास सुरू करावी. तर आरोग्य खर्च हे कुटुंबातील सर्वात मोठे खर्च असतात. ही योजना त्यातून थेट बचत करून देते. तिसरी योजना म्हणजे PM सुरक्षा विमा योजना. ही योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्तीसाठी चालते. प्रीमियम फक्त वर्षाला ₹20 भरायचे आहेत. याचा लाभ अपघातात जर मृत्यू झाला तर 2 लाख रुपये मिळतात आणि पूर्ण अपंगत्व आले तर 2 लाख रुपये मिळतात आणि अंशतः अपंगत्व म्हणजे काहीसा भाग आपला मोडलेला आहे, तर त्यासाठी 1 लाख रुपये मिळतात. तर भारतामध्ये सर्वात स्वस्त अपघात विमा वर्षाला ₹20 म्हणजे दिवसाला 5 पैसे. शेतकरी, कामगार, ड्रायव्हर, लेबर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. तर चौथी योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. तर 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 60 वर्षानंतर 60 वर्षानंतर या योजनेसाठी पेन्शन मिळणार आहे. तर 1000, 2000, 3000, 4000, 5000 प्रति महिना आपण जेवढी यामध्ये इन्व्हेस्ट करता त्या वयावर अवलंबून असणार आहे ही योजना. तर भारतामध्ये पेन्शन योजना मिळणं खूप कठीण आहे. APY म्हणजे निव्वळ हमी. दर महिन्याला ठरलेला पगार मिळणार 60 वर्षानंतर आपणास. तर यासाठी ही योजना आपण राबवावी. नंतर PM किसान सन्मान निधी योजना सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे. ही योजना वर्षाला 6000 थेट आपल्या DBTमध्ये ट्रान्सफर होतात. 3 हप्त्यामध्ये 2000, 2000, 2000 याद्वारे ही योजना चालू आहे. तर ही 5 सरकारी योजना तुमचं कुटुंब सुरक्षित, आरोग्यपूर्ण, आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि भविष्याच्या दृष्टीने मजबूत बनवू शकतात. या योजनांची नोंदणी करून आयुष्यभराचा फायदा मिळवा. मित्रांनो, या 5 पैकी कोणती योजना आपण सुरू केली आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.